नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज ऑफिसमधून घरी आल्यानंतर निवांत बसलो होतो आणि एक रील बघता बघता माझ्या लक्षात आलं की दिवाळी अतिशय तोंडावर आलेली आहे. आणि दिवाळी म्हटलं ना की फॅमिलीबरोबर मॅचिंग कपडे तर माझ्यासाठी तरी मॅन्डेटरी असतात. तर तुम्हाला मागच्या दिवाळीचे आमचे हे कपडे आठवत आहेत का, जे लास्ट मिनिटला मी खूप जुगाड करून जुळवाजुळव केली होती. कारण चार्वीचा ड्रेस फायनल झाला होता, पण प्रियंकाची ऑनलाईन साडी, त्याच्यानंतर 10 दुकाने फिरून माझा कुर्ता, खूप धावपळ झाली होती आणि या दिवाळीला तरी निदान मला ती करायची नव्हती. आता या दिवाळीचं अर्धं काम प्रियंकाने आधीच हलकं करून ठेवलं आहे. कारण गणपतीला आम्ही ज्यावेळेस शॉपिंगला गेलो होतो त्यावेळेस प्रियंकाने ही साडी घेतली होती. जर तुम्हाला आठवत असेल तर ही साडी आम्ही गौरायांना सुद्धा नेसवली होती आणि यंदाच्या दिवाळीत प्रियंका हीच साडी नेसणार आहे असं तिने मला सांगितलं आहे. त्यामुळे मग राहता राहिला प्रश्न माझ्या आणि चार्वीच्या ड्रेसचा. तर चार्वीसाठी या साडीचा जो ब्लाऊज पीस आहे ना, त्यापासून काहीतरी तयार करायचं असं माझ्या डोक्यात आहे. कारण एक्झॅक्ट ऑनलाईन किंवा ऑफलाईन भेटणं तर खरंच अशक्य होतं. ऑनलाईन पण मी चेक केलं आहे, पण काहीच मॅचिंग नाही आहे. त्यामुळे मग मी साडी आणि ब्लाऊज पीस घेऊन या दीदीकडे गेलो, जिच्याकडे आम्ही चार्वीच्या आधी पण 1-2 ड्रेस शिवलेत. तिला मी साडी आणि ब्लाऊज पीस दोन्ही गोष्टी दाखवल्या. नेमकं माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते तिला सांगितलं. त्यानंतर तिने तिच्याकडचे काही रेफरन्सेस मला दाखवले. आम्ही मिळून ऑनलाईन पण काही चेक केलं आणि या सगळ्या गोष्टींमधून एक ड्रेस आम्ही चार्वीसाठी फायनल केला आहे. आता तो नेमका कोणता आहे ना, ते पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. पण दीदी म्हणाली की या कापडापासून आहे ना फक्त ड्रेसचा एकच पार्ट तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे मग ड्रेसच्या दुसऱ्या पार्टसाठी मला कापड आउटसोर्स करावं लागणार होतं. त्याच्यासाठी मी मार्केटमध्ये गेलो होतो. ग्रीन कलरचं कापड घ्यायचं होतं, पण या काकांकडे ना खूप शोधल्यानंतर सुद्धा मॅचिंग असं काहीच मिळत नव्हतं. फायनली काका म्हणाले की उद्या माझ्याकडे नवीन स्टॉक येणार आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित हा ग्रीन कलर तुला मिळू शकतो. त्याच्यामुळे मग आता उद्या परत मला या दुकानात यावं लागेल. घरी जाताना मार्केटमध्ये ना मला हे फुगे दिसले आणि चार्वीची प्रचंड आठवण आली. कारण आत्ता जर चार्वी असती ना तर तिने रडून रडून अख्खं मार्केट डोक्यावर घेतलं असतं. आता चार्वीच्या ड्रेसचा प्रश्न तर सुटला आहे, राहता राहिला प्रश्न माझ्या ड्रेसचा. त्यासाठी मी वाटेत लागणाऱ्या प्रत्येक मेन्सवेअरकडे लक्ष ठेवून होतो की डिस्प्लेला कुठे काही चांगलं लावलं आहे का. आणि त्यातच मला दिसलं हे दुकान, ज्याच्या डिस्प्लेला ना खूप भारी भारी कुर्ते लावले होते. म्हणजे मला जसे आवडतात अगदी तसेच. आता मला हवा तो रंग इथे लावला नाही आहे, पण तरी पण डिस्प्लेवरून एक अंदाज आला की आपल्याला पाहिजे ते कदाचित या दुकानात मिळेल. पण मी दुकानाच्या आत गेलो नाही, कारण नेमका कोणत्या रंगाचा कुर्ता घ्यायचा हेच माझं फायनल झालेलं नाही आहे. त्यामुळे मग दुकानाच्या बाहेरूनच परत फिरलो आणि एवढी सगळी मेहनत करून फायनली मी घरी आलो आहे. आता तुम्ही मला सांगा की या साडीला मॅचिंग असा कोणता कुर्ता मी घेतला पाहिजे. कारण याच्यामध्ये 2 रंग आहेत, एक लाल रंग आणि एक हिरवा रंग. त्यामुळे मग माझ्यावरती नेमका कोणता कलर सूट होईल, ग्रीन की रेड, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी मेहनत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.